नाचून गाणं वाजू द्या. प्रीतीत येना जवळ घेना. गणपती बाप्पा मंगल मूर्ती. चला जाऊया गोव्याला. हॅलो गाईज, कसे आहात? आय होप तुम्ही सर्वजण छान असणार आहात. तर आज आपण जाणार आहे गोव्याला. चला तर जाऊया. सो हॅलो गाईज, तर आपण आहोत आता हायवेवर आणि आपला प्रवास चालू आहे गोव्याच्या मार्गाने आणि आपली संपूर्ण टीम घेऊन आपण निघालेलो आहोत गोव्याला धमाल मस्ती करायला. प्रीतीत येना जवळ घेना. प्रीतीत येना जवळ घेना. हॅलो गाईज, सो जरा आम्ही खूप वेळ ट्रॅव्हलिंग करून एक 3-4 तास झाले. त्यासाठी आम्ही जरा ब्रेक घेतला इथे. अशा प्रकारे ब्रेक घेऊन आम्ही निवांत चालत आहोत. पूर्ण रोड आहे आणि सोबत पूर्ण टीम आणि आपल्या दोन्ही कार्स. बाय. सो गाईज, तर अशा प्रकारे आपण प्रवास करत घाट या मार्गाला लागलेलो आहोत आणि शकता इथले वातावरण. हॅलो गाईज, तर आता आपण जरा ब्रेक घेतलेला आहोत. या ब्रेक मध्ये आपण सगळेजण जेवायला बसलेलो आहोत असं निसर्गाच्या वातावरणात आता रिटर्न करा. तर आपण आता जरा बसलेलो आहोत ब्रेक घेऊन जेवायला आणि आता वेळात आपण निघणार आहोत त्याला. सो हॅलो गाईज, इथे आपण स्टे घेतलेला आहे या रेस्टॉरंट वरती आणि या रेस्टॉरंट वरती स्टे घेतलेला आहे आणि असं सगळं आम्ही रेडी वगैरे होऊन म्हणलं मगच व्हिडिओ कॅप्चर करावा. तेवढा टाइम नव्हता आणि जर व्हिडिओ करायचं म्हणलं तर आणखीन खूप वेळ जाणार होता. म्हणून आम्ही जर पटपट उरकलं आणि मग मी तुम्हाला सगळे हे मुमेंट शेअर केले. खरंच इथील गोव्यावरचे वातावरण खूप छान आहे, खूप छान वाटतंय. त्यामुळे आता इथून पुढे फोटो खूप सारे काढणार आहे. ते सगळे काय अपलोड करणार आहेत. लाईक सबस्क्राईब गाईज. हे असं आपल्या समोरच बीच आहे. आणि त्याचसोबत आपण स्वतः बाय गाईज. इथे मस्तपैकी गाण्याच्या वातावरणात मस्त एन्जॉय करायचं चालू आहे आणि बीचचं हे आवाज वगैरे पाहून तर अत्यंत छान वाटत आहेत. प्रत्येक ठिकाणी कॅन्डल्स ठेवून गप्पा मनोरंजन सर्वांचं वेगवेगळ्या प्रकारे काहीतरी चालू आहे. पाहू शकता खूप छान. आणि आपल्याकडे अजून 2 दिवस आहेत आणि 3-4 दिवस आहेत. आपल्याला खूप धमाल करायची आहे, खूप मस्ती करायची आहे. आज आपला पूर्ण दिवस प्रवासात गेला त्यामुळे तशी म्हणायला गेली ऊर्जा वगैरे नसते म्हणा, कारण माणसाचा जास्त प्रवास झाला की असं होतं. त्यामुळे आज मस्ती तर भरपूर केली, थकवा वगैरे आहे. त्यामुळे आज का दिन यही खत्म होता है. चलो बाय. असं बोल. हॅलो गाईज, गुड मॉर्निंग. सो आता आपण आहोत बीचवर आणि आता वाजलेले आहेत 10-11 आणि म्हणलं की जरासं पाण्यात जावं, पाण्यात खूप सारी मजा करावी. बट मी पाण्यात जाणार नाहीये कारण मी तयार होऊन वगैरे
आलेली आहे, त्यामुळं मी बोलले की या दोन एन्जॉय करणार आहेत तर यांचं शूट करावं. सो गाइस, सकाळचं असं इथे वातावरण आहे. ये लोग ऐसे अंदर जा रहे हैं पानी में डुबकी लगाने के लिए. बहुत अच्छा बात है, बहुत मज़ा आ रहा है. आप लोग भी आओ गोवा घूमने. छोटीशी माहिती आहे जी की काही जण आहेत ज्यांना माहीत नसेल, माझ्या न्यू यूट्यूब फॅमिलीला माहीत नसेल, तर ती रहस्य आपल्याला आणि जाणार आहोत. आता मी त्या ठिकाणी जाणार आहे म्हणल्यावर मी गोव्यात आली आहे आणि त्या ठिकाणी जाणार नाही असं होणार नाही. तर काही जणांना कळलं असेल मी कुठे जाणार आहे. सो हॅलो गाईज, आत्ता आपण पॅकअप करून निघाले आलो आहोत दुसरीकडे. आज आपण खूप काही फिरायचं आहे, खूप धमाल करायचे, खूप मस्ती करायचे. सकाळच्यानं आपण बीचवर होतो आणि आता आपण अजून खूप काही बघून पुढे जाऊन अजून एका दोन ठिकाणी स्टे करून We are enjoying at Goa. गाईज, आम्ही आत्ता सध्या जरासा ब्रेक घेऊन आम्ही रिटर्न एकदा जेवणास आलेलो आहोत. इथे जरा जेवण वगैरे करून आपण फिरूया ओल्ड गोवा. सबस्क्राईब गाईज. तर आत्ता सध्याचे गोव्यातील वातावरण छान आहे, थंड थंड वाटतंय, भारी वाटतंय, गरमी अजिबात नाही. वा, गरमी तर नाही काय, खूप आहे, खूप 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 गरमी आहे इथं. सध्या खूप गरमी आहे आणि खूप छान वाटतंय. नमस्कार तुम्हा सगळ्यांना. नमस्ते नमस्ते. चर्चचं नाव आहे पोर्तुगीज भाषामध्ये बॉम जीजस. काही पण चांगलं काम करणं, शुभ काम करणं पोर्तुगीज भाषेत याला बॉम्ब म्हणतात. केलं 420 वर्ष जुनं चर्च आहे आणि 420 वर्ष कधी पूर्ण झाली? ह्याच वर्षी 15 मेला. आतमध्ये थोड्याच वेळात मी तुम्हाला डेड बॉडी दाखवणार आहे, ज्यांचं नाव फार प्रसिद्ध आहे. कशा त्याच्या नावाचे भारतामध्ये पुष्कळ कॉलेजेस आहेत, स्कूल्स आहेत. सेंट झेवियर हायस्कूल, सेंट झेवियर कॉलेज, पण ते सेंट फ्रान्सिस झेवियर त्यांची बॉडी तुम्ही स्वतः प्रत्यक्षात पाहणार आहे. पुढे भारतामध्ये एवढं प्रसिद्ध कशाला झालेलं आहे? जास्त टुरिस्ट लोक ह्याच चर्चमध्ये कशाला येतात? चायनामध्ये वाटेवर अचानक त्यांचा मृत्यू झाला 3 डिसेंबर 1552 मध्ये. 3 डिसेंबर 1552 मध्ये मृत्यूनंतर त्यांचं मृत शरीर, डेड बॉडी चायनामध्ये मातीत पुरलेली, अक्षरशः बॉडी मातीत पुरलेली. पण 3.5 महिन्यानंतर त्यांना ऑर्डर मिळाली की बॉडी गोव्यात घेऊन येण्यासाठी. बॉडी तर चायनामध्ये मातीत पुरलेली गोव्यात आणण्यासाठी कशाला होता की स्वतः फादर झेवियरची इच्छा होती की मृत्यू कुठं पण होऊ द्या, बॉडी गोव्यात घेऊन यायची. पण मातीत पुरलेली बॉडी 3.5 महिन्यानंतर चायनामध्ये गोव्यात आणण्यासाठी कोणालाही शक्य नव्हतं. पण कमीत कमी हाडं गोव्यात आणण्यासाठी 3.5 महिन्यानंतर चायनामध्ये त्याने खड्डा खणला. हाडं गोव्यात आणण्यासाठी 3.5 महिन्यानंतर जेव्हा त्याने खड्डा खणला, जशी त्यांनी बॉडी पुरलेली तशी त्यांना बॉडी मिळाली. भले ती 3.5 महिने मात होतं, ती कुजलेली नव्हती, विरघळून गेली, डिकम्पोज झालेली नव्हती. 1554 मध्ये त्यांची बॉडी गोव्यात आणली गेली. तेव्हापासून त्यांची बॉडी गोव्यात आहे. 472 वर्ष झाली. 472 वर्ष झाली. 472. ज्या बॉडीला केमिकल्स, मेडिसिन, लेप, द्रव्य लावून ठेवलेलं नाही आहे. शुद्ध आणि सरळ भाषेत सांगायचं झालं तर बॉडी सेंट झेवियरशी प्रिझर्व केलेली नाही आहे. जगामध्ये पृथ्वीवर एकच बॉडी असेल ज्याची बॉडी प्रिझर्व केलेली नाही आहे. प्रभू येशू म्हणजे जिजसने त्यांची बॉडी विरघळू दिली नाही आहे. प्रभू येशूंची अद्भुत लीला आहे त्यांच्यावर. म्हणजे एवढी त्यांची बॉडी टिकू शकली नाही, ते शक्य नाही आहे. आणि काही क्षणाची तुम्ही बॉडी पाहणार ना, प्रत्यक्षात तो सांगाडा नाही आहे, सापळा नाही आहे, स्केलिटन नाही आहे, प्रॉपर शरीर आहे. कशाला असून शरीरावर मांस आहे.
चमडी आहे, नख आहे, दात आहे. मांस आणि चमडी आवळून सुकून गेलेलं आहे. मांस आणि चमडी आहे म्हणून मराठी, हिंदी, पुष्कळ भारतीय भाषेमध्ये याला अवशेष म्हणतात, अवशेष. आणि सेंट फ्रान्सिस झेवियर्सना गोव्यात लोक समान मानतात. हिंदू आणि ख्रिश्चन असे भेदभावना काही नाही आहे. चर्चमध्ये काही पक्षपात होत नाही. कशाला चर्चमध्ये तर त्यांच्या समोर जेव्हा आम्ही नतमस्तक होऊन जे पण आम्ही त्यांच्याकडे मनापासून मागून घेतो ना, आमची मनोकामना पूर्ण होते. सो गाईज, काही कारणास्तव तिथं आपण व्हिडिओ करू शकलेलो नाही, कारण तिथं स्पष्ट लिहिलं की नो व्हिडिओ, म्हणजे नो व्हिडिओ, नो कॅमेरा वगैरे. त्यासाठी आपण तिथं व्हिडिओ करू शकलो नाही. आणि आत्ता आपण सध्या अशा दुसरा चर्च, म्हणजे हा जो पार्ट आहे चर्चचा, हा सर हे म्युझियम आहे. इथं असं मस्त आहे की असं वातावरण आहे. खरं तर मी दरवर्षी म्हणलेच नाही, पण मी काही वर्षापूर्वी इथे आले होते, तेव्हा त्या मॅनच्या स्टॅच्यू पाशी माझे अनेक फोटो आहेत. आणि इथून आपण बॅकअप घेत आहोत. चलो गाइस. सो गाइस, आम्ही आतून आलो. तिथे खरं तर खूप छान नक्षीकाम, खूप छान होतं. पूर्ण इतिहास त्या नक्षीकामावर लिहिलेला होता. आणि खूप छान सर्व काय, खूप छान वाटलं, प्रसन्न वाटलं. मेन म्हणजे गणपतीची मूर्तीचं नक्षीकाम वगैरे अशा प्रकार खूप काय होतं. खूप छान वाटलं. पूर्ण जी बिल्डिंग होती त्यात पूर्ण नक्षीकाम वगैरे बघायला होते, परंतु ते कॅमेऱ्यामध्ये कॅप्चर करू शकत नाही आपण. काही रूल्स असतील काही, त्यामुळे आपण कॅप्चर करू शकलो नाही. ओके गाईज, असू द्या. आपण ते बघू नेक्स्ट टाइम. तुम्हाला स्वतःहून मी दाखवेन. ओके, बाय. सो हॅलो गाईज, आता आपण निघालो आहोत मंगेशी टेम्पल. अशा प्रकारे निघालेलो आहोत. खूप आपला पूर्ण ग्रुप 2 दिवस झाले खूप धमाल करतोय, खूप मस्ती करतोय. आणि आता आपण मंगेशी टेम्पल फिरणार आहोत. सो गाईज, आताच आपण मंगेश हे टेम्पल फिरलेलो आहोत. खूप प्रसन्न वाटलं, खूप छान वाटलं. काही थोडेसे व्हिडिओ कॅप्चर करू शकले, बाकी व्हिडिओ कॅप्चर करायला तिथे अलाउड नव्हतं, त्यामुळे व्हिडिओ करू शकले नाही. सो लाईक शेअर सबस्क्राईब गाईज. सो हॅलो गाईज, आपण खूप सारी शॉपिंग केलेली आहे. दरवेळेस बोलतो काय नाही आणि दरवेळेस आपण खूप सारी शॉपिंग करतो. सो गाईज, आपण खूप सारी शॉपिंग केलेली आहे, खूप केलेली आहे. आणि बर्थडे टू यू, हॅपी